साड्यांसोबत आलेलं आरीवर्कचं ब्लाऊज तुम्ही स्टिचिंगला टाकताय का? तर ही रील पूर्ण बघा. हा बघा, हा बॅक गळा आणि ह्या दोन स्लीव्ह. आता कस्टमरचं अस्तर कटिंग झालेलं आहे, आपण यावर ठेवूया. तुम्ही बघू शकता. आता स्लीव्ह जर मी यावर ठेवणार तर काम कसं करणार? बरं ठीक आहे, मी बॅक इथून काढलं आणि स्लीव्ह वर फक्त घ्यायचं जरी ठरवलं तरी सुद्धा माझ्या नेकला प्रॉब्लेम येतोय. जेणेकरून हा नेक काढून मी दुसरीकडे अटॅच करणार तरीही स्लीव्हला जॉईंट येत आहेत. घेताना तुम्हाला ह्या गोष्टी नाही लक्षात येत आणि नंतर तुम्ही टेलरला दोष देतात की टेलरने माझं ब्लाऊज चुकवलंय. पण ज्यांनी पण हे ब्लाऊज डिझाईन केलेलं आहे, ज्यांनी पण हे बनवलेलं आहे, त्यांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे. नवीन शिकणाऱ्या मुलींना सुद्धा ह्या गोष्टी कळतात. जर तुम्ही एवढं काम करताय तर तुम्हाला ह्या नॉर्मल गोष्टी समजायला पाहिजे की आपण हे काम चुकीचं करतोय. सगळ्या कस्टमरला एकच सांगायचं आहे, साडी घेताना तुम्ही ब्लाऊज बघा. कारण कुठलाही मास्टर या ब्लाऊजला प्रॉपर ब्लाऊज सारखं शिवू शकत नाही. 100% तुम्हाला जसं हवंय तसं ब्लाऊज तर यात बनत नाही. स्लीव्हला जॉईंट येणारच, बॅकला जॉईंट येणारच आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असते की मला जॉईंट कुठेही नकोय. मग आम्ही करायचं कसं? चार्ज करून सुद्धा जर तुमच्या ब्लाऊजांना जॉईंट येणार असतील तर टेलरला दोष देऊ नका. या टेलरचा कुठलाही दोष नाही. आलेल्या वर्क नुसार त्याला काम करावं लागणार आहे आणि जॉईंट येणं हे नक्की आहे. साडी घेताना नक्की विचार करा आणि ही रील जर आवडली असेल तर सर्व टेलर कम्युनिटीने ही रील तुमच्या कस्टमरला शेअर करा. थँक्यू.